इमारती पूर्ण झालेल्या नाहीये। अशाही काही तक्रारी आल्या की बिल्डरने आधी कमिटमेंट एक केली पण डीए मात्र वेगळाच केला। तर अशा सगळ्या तक्रारी जेव्हा मी ऐकल्या तेव्हा माझ्या मनातही असं प्रचंड काय म्हणायचं राग होता, क्रोध होता की ह्यांना कुठेतरी आपण न्याय दिला पाहिजे आणि ती न्याय देण्याची संधी प्रवीण भाऊ तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळतेय। 13 सप्टेंबर 2019 ला गृहनिर्माण विभागाचा पहिला जीआर आला स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीत, पण हा जीआर होता गृहनिर्माण विभागाचा आणि सर्व महानगरपालिका येतात नगर विकास विभागामध्ये, त्यामुळे स्वयं पुनर्विकासाच्या मार्गामध्ये भरपूर अडचणी होत्या आणि या सर्व अडचणींना पार करून प्रवीण भाऊंच्या मार्गदर्शनाने मुंबई बँकेच्या सहाय्याने मुंबईमध्ये तब्बल 15 इमारतींचा स्वयं पुनर्विकास आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रवीण भाऊ यांनी करून दाखवला आणि त्या सर्व इमारती बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, विलेपार्ले अशा ठिकाणी झाल्या। त्या 15 इमारतींपैकी 8 इमारतींचं काम हे पूर्ण झालेलं आहे। तिकडची लोक तिथे राहायला गेलेली आहे। तिथल्या एका इमारतीचा चावी वाटपाचा कार्यक्रम आपल्या राज्याचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याच हस्ते झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय देवेंद्रजींनी आपल्या प्रवीण भाऊंवर खूप मोठी जबाबदारी दिली की हे स्वयं पुनर्विकास फक्त मुंबईपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना राबवली गेली पाहिजे, लोकांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे आणि त्यासाठी एका अभ्यास गटाची निर्मिती करण्यात आली आणि प्रवीण भाऊ त्या अभ्यास गटाचे अध्यक्ष आहेत आणि 3 महिन्यामध्ये हा अभ्यास गटाचा अहवाल द्यायचा होता आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे प्रवीण भाऊंचा की 3 महिने पूर्ण व्हायच्या आधीच 14 जुलैला आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी तो अभ्यास गटाचा अहवाल सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला आणि मुख्यमंत्र्यांनी ही खात्री दिली की या अभ्यास गटामध्ये ज्या ज्या शिफारसी दिलेल्या आहेत त्या सर्व शिफारसी मान्य करून लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि स्वयं पुनर्विकासाचा मार्ग हा सर्वांसाठी खुला होईल। मग हा स्वयं पुनर्विकास काय आहे, हा कसा करता येईल, ह्याला बँक कसं फायनान्स करेल, किती टक्क्याने आपल्याला लोन मिळेल, आपल्याला आपल्या घरापेक्षा 3 पट मोठं, दुप्पट घर, 3 पट मोठं घर खरंच मिळू शकेल का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः प्रवीण भाऊ इकडे आलेले आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात। प्रवीण भाऊ आम्ही तुम्हाला शब्द देतो आज की तुम्ही ज्या जोशामध्ये काम करताय, ज्या मेहनतीने काम करताय तीच मेहनत आम्ही सुद्धा करू सगळेजण मिळून आणि येणाऱ्या पुढच्या काही महिन्यांमध्येच वसईतले किमान 5 प्रोजेक्ट तरी आम्ही तुमच्याकडे देऊ आणि आमची अशी विनंती राहील की मुंबई बँकेच्या सहाय्याने आणि तुमच्या मार्गदर्शनाने हे पहिले 5 पायलट प्रोजेक्ट आपण पूर्ण करू जेणेकरून आपण एका समाजापुढे आपल्या संपूर्ण वसईपुढे एक मोठं उदाहरण प्रस्थापित करू शकू आणि ह्या स्वयं पुनर्विकासाच्या मार्गावर आपण सगळेजण मिळून वाटचाल करू। तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हा आमच्यावर सदैव आहे, माझ्यावरही सदैव राहील आणि आजच्या कार्यक्रमासाठी म्हणूनच प्रवीण भाऊ आलेले आहेत। आभार प्रदर्शन खरं शेवटी करतात पण मी सुरुवातीलाच करते की तुम्ही या कार्यक्रमासाठी प्रवीण भाऊ आलात, खूप खूप धन्यवाद आणि सीतारामजी राणे सुद्धा आलेले आहेत, त्यांचा खूप मोठा अभ्यास या स्वयं पुनर्विकासामध्ये आहे, तेही आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की हा कुठचा जाहीर कार्यक्रम नाही, ही कार्यशाळा आहे, आपण इथे सर्वजण शिकायला आलेलो आहोत, त्यामुळे प्रवीण भाऊंचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपल्याला विस्तृत असं प्रेझेंटेशन या LED स्क्रीनवरती आपल्याला देण्यासाठी आर्किटेक्ट सुद्धा आपल्याला आलेले आहेत मोरे सर। तर मोरे सरांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर प्रश्नोत्तर पण होणार आहेत, तुम्हाला शंका ज्या असणार त्याचं सुद्धा निरसन केलं जाईल। तर कार्यक्रम संपेपर्यंत कृपया कोणीही हा हॉल सोडू नये, संपूर्ण कार्यक्रम बघायचा आहे, ऐकायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खऱ्या कामाला सुरुवात करायची आहे। मी आता जास्त वेळ न घेता कार्यक्रमाचे आपण पुढच्या सत्रामध्ये जाऊया। सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद। हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।